नमस्कार. आज आपण अधिकाचा 17वा अध्याय बघणार आहोत. आतापर्यंत आपले 16 अध्याय झाले. 17वा अध्याय त्रिस्नानाचे पुण्य. सूत म्हणतात, ऋषी हो, अधिक मासातलं स्नानकर्म हे पुण्यकारक कसं ते आपण मागील कथेत ऐकलं. आता 3 स्नानाचं फल काय ते सांगतो, ऐका. पूर्वी दक्षिणेकडील पैठण नावाच्या नगरीत एक सज्जन ईश्वरनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव धर्मशर्मा. त्याची बायको काशी ही सुद्धा गृहदक्ष, ईश्वरभक्त आणि पतिव्रता धर्मचारिणी होती. दोघंही आनंदाने दिवस कटीत होते. पण त्यांच्या संसारात एक उणी होती. त्यांना संतान नव्हती, पण आपलं हे दुःख हे भगवत भक्तीच्या आनंदात भरून काढत होते. पुढे अधिक मासाचा महिमा आला तेव्हा त्या विप्र दंपतीने असा विचार केला की आपल्याला दान धर्म इतकंच काय, पण साधं महिनाभराचं स्नान देखील घडणार नाही. तेव्हा आपण ईश्वर साक्षीने 3 दिवसाच्या पुण्यस्नानाचा नियम करूया. त्यांनी तसा निश्चय केला आणि ते दोघेही स्नानास जाऊ लागले. गंगेवर जाऊन स्नान करून यावं, मग घरी आल्यावर पूजा करावी. पत्नीने हार गुंफून द्यावेत, गंध उगाळून द्यावं, नैवेद्य द्यावा. नंतर ब्राह्मणाला बोलावून त्यांची पूजा करावी, पूजन द्यावं, दक्षिणा द्यावी. हा नेम चालू झाला. 3ऱ्या दिवशी पहाटेस ही विप्र दंपती स्नानाला जात असताना अचानक पिशाच्च येऊन त्यांच्या पुढे उभं राहिलं. बिचारी ब्राह्मणी तर घाबरूनच गेली. पिशाच्च पुढे पुढे येऊ लागलं आणि पुढे येऊन म्हणालं, हे पुण्यवंत मानवांनो, घाबरू नका. मी तुम्हाला कसलीच पीडा करणार नाही. तर उलट तुम्ही माझा ह्या योनीतून उद्धार करावा अशीच माझी तुमच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. ते शब्द ऐकून ब्राह्मणांच्या जीवात जीव आला. तो जरा निर्भय झाला. त्याने त्या पिशाच्याला त्याचा पूर्व इतिहास विचारला. तेव्हा ते सांगू लागले, मागच्या जन्मी मी एक सधन सावकार होतो. घरात धनधान्य पुत्रपौत्र सारे होते. पण एवढी धनसंपदा असूनही मला सत्कर्माची, दानाची, त्यागाची भावना नव्हती. मी कधीच कोणतंच पुण्यकर्म केलं नाही, पुण्य जोडलं नाही. केवळ स्वार्थ, लोभ आणि मी माझेपणानेच वागत राहिलो. कालांतरानं मरण पावताच मला यमदरबारी ह्या कर्माचा जाप द्यावा लागला. तसेच अनेक यातना भोगाव्या लागल्या. कुंभीपाकी खितपत पडावं लागलं. तरी सुद्धा पाप पुण्याचा हिशेब चुकता होईना म्हणून या पिशाच्या योनीत जन्म घ्यावा लागला. माझं भाग्य थोर म्हणून आज मला तुम्हा भाग्यवंतांचं दर्शन घडलं. आता एकच विनवणी की तुम्हीच माझा उद्धार करा आणि मला मुक्त करा. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाला, अरे पण आमचं व्रत अजून पूर्ण कुठे झालंय? आमचं 3रं स्नान व्हायचंय. आम्ही स्नान करून येतो, मग तुझ्या विनंतीचा विचार करू. बिचार पिशाच्च ब्राह्मणाची वाट पाहत बसून राहिलं. परत आलेल्या ब्राह्मणाला त्या पिशाच्याची दया आली. त्याने आपले 3 स्नानाचं पुण्य उदक सोडून त्याला अर्पण करताच त्या पिशाच्याचा उद्धार झाला. विमानात बसून स्वर्गलोकी जाताना ते पिशाच्च त्या परोपकारी आणि उद्धारक ब्राह्मणाला कृतज्ञतेचं वंदन करायला विसरलं नाही. जय जय रघुवीर समर्थ.